विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून सुहास शिरसाट हे भाजपचे जे उमेदवार होते त्यांचा विजय झाला आणि या विजयानंतर जे हरिभाऊ बागडे होते त्यांनी एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारल्याचं पाहायला मिळालं। या सुहास शिरसाट यांच्या उमेदवारी मागे मोठी रणनीती आखली गेली होती आणि या रणनीतीमधून हरिभाऊ बागडे यांनी पुन्हा एकदा आपला जो फुलंब्री विधानसभा मतदारसंघ होता त्या मतदारसंघावरती पुन्हा एकदा आपला होल्ड मिळवलेला आहे। हा नेमका होल्ड कसा मिळवला, यामागे काय रणनीती शिजली, नक्की काय गणितं होती, हेच थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो। ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली, छत्रपती संभाजीनगरची ही जी जागा होती ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची होती। सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाट्याला आलेली ही जागा होती, परंतु यावेळेस ही जागा भाजपच्या पारड्यात पडली। याच्यामागे हरिभाऊ बागडे यांचा मोठा हात होता, कारण ते सुहास शिरसाट हे हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। ते फुलंब्री मतदारसंघातून येतात। दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामागे असं एक राजकारण होतं की ज्यावेळेस 2024ची निवडणूक झाली त्यावेळेस हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल म्हणून अगोदरच तिकडे गेलेले होते। त्यामुळं या ठिकाणी त्यांचा वारसा कोण चालवेल, त्यांच्या पाठीमागे किंवा त्यांचा कोणी समर्थक समोर येतोय का, अशी चर्चा सुरू होती। आणि या वेळेमध्ये दोन नावं चर्चेत आली होती। त्यातलं एक नाव होतं सुहास शिरसाट आणि दुसरं नाव होतं अनुराधा चव्हाण यांचं। यावेळेस जे तिकीट होतं ते सुहास शिरसाट यांना मिळेल अशी चर्चा होती, परंतु जी भाजपची निकष होते, जे पक्षाचे निकष होते, जे बंद पाकिटातलं त्यांचं जे काय मतदान होतं ती पसंती ही अनुराधा चव्हाण यांना मिळाली आणि या ठिकाणी त्यांना तिकीट मिळालं। त्या निवडूनही आल्या, परंतु तिथून पुढं सुहास शिरसाट आणि अनुराधा चव्हाण यांच्यातला जो संघर्ष होता तो वाढत गेला। त्यांच्यातला जो मतभेद होते ते वाढत गेले। पुढे चालून निवडून आल्यानंतर देखील अनुराधा चव्हाण यांनी मतदारसंघात फारसं काही काम केलं नाही, त्यांचा परफॉर्मन्स कमी होता, असे आरोप त्यांच्यावर हळूहळू व्हायला लागले। त्यांचे जे कामं होते ते कार्यकर्त्याला न देता इतरांना दिली गेली असे देखील आरोप व्हायला लागले। एवढंच काय तर त्यांचं सगळं काम हे त्यांचे पती बघतात असाही आरोप व्हायला लागला। पुढे चालून हळूहळू हा संघर्ष वाढत गेला सुहास शिरसाट आणि अनुराधा चव्हाण यांच्यातला। पुढे फुलंब्री नगर परिषदेची निवडणूक लागली। या निवडणुकीत सुहास शिरसाट उभे होते, परंतु ते देखील पडले, तिथं त्यांचा पराभव झाला। त्यानंतर हा संघर्ष अधिकच उफाळला आणि मग कुठेतरी आपला होल्ड सुटतोय का किंवा आपल्या जवळचा माणूस पदावरती येत नाही का, अशी कुठेतरी भावना हरिभाऊ बागडे यांची झाली असावी। आणि त्यानंतर त्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली। मुख्यमंत्र्याची त्यांनी मुंबईमध्ये भेट घेतली, त्यानंतर इकडे अहिल्यानगरमध्ये त्यांनी 2 वेळा भेट घेतली आणि मग तिथून जी विधान परिषदेची एक शिवसेनेची जागा होती ती भाजपकडे खिचून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झाला। आणि त्यानंतर त्यांनी आपले जे कट्टर समर्थक होते सुहास शिरसाट यांची जी उमेदवारी होती ती फिक्स केली। त्यानंतर विधान परिषदेवर ते निवडून आले। खरं तर ज्यावेळेस त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळेस शिवसेनेचे काही नगरसेवक बंड करतात का किंवा मतं फुटतात का अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु जे अतुल सावे असतील मंत्री, बागडे असतील, त्यानंतर भागवत असतील, यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली आणि कुठेही फाटाफूट न होता सुहास शिरसाट यांना निवडून आणण्यामध्ये हे यश त्यांना आलं। आणि सुहास शिरसाट हे निवडून आल्याकारणाने पुन्हा एकदा फुलंब्रीचं नेतृत्व पुढं आलं आणि यातून हरिभाऊ बागडेंना जे काही साध्य करायचं होतं ते पुन्हा एकदा त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारून ते साध्य केलं। कुठंतरी पुन्हा अनुराधा चव्हाण यांना प्रतिस्पर्धी उभा केला। कदाचित या सगळ्या घडामोडीमधून 2029च्या या निवडणुकीत जर सुहास शिरसाट यांना पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये सगळे अनुराधा चव्हाण यांची जी काही नाराजी आहे, त्यांच्याबद्दलची जे कामांची पद्धत आहे, त्यांच्याबद्दलचा जो परफॉर्मन्स आहे, या सगळ्या गोष्टी पाहता सुहास शिरसाट यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा या ठिकाणी रंगत आहे। परंतु हे येणारा काळच ठरवेल की पुन्हा एकदा अनुराधा चव्हाण यांना भाजप संधी देतं की सुहास शिरसाट यांना उमेदवारी मिळती। हे 2029च्या निवडणुकीमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळेल। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करा।